तुमचं अभिनंदन करायचंय, तुम्ही थेट नेहरूंपर्यंत पोहोचलात। अहो, नेहरूंच्या काळामध्ये या देशाची अर्थव्यवस्था कितव्या क्रमांकावर होती? 91 साली पवार साहेब बारामतीतनं पोटनिवडणूक जिंकून ज्यावेळी नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, तेव्हा तुमची अर्थव्यवस्था कुठल्या क्रमांकावर होती? आज देश हा जगामध्ये 5व्या क्रमांकावर आलाय। आपली अर्थव्यवस्था आज 4थ्या क्रमांकावर आली आणि आपण लवकरच 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहोत। कर्ज घेत असताना तुमच्या अर्थव्यवस्थेचं आकारमान बघून कर्ज घ्यावं लागतं, एवढं तर आपल्याला ठाऊक असेल। आणि दुसरी बाब, जे जगातले राष्ट्र कर्ज घेत असतात किंवा जो कोणी कर्ज देतो, अहो तो तुमची अवस्था बघून कर्ज देतो ना साहेब। मान्य करा ना साहेब, जगामध्ये आज आपण 11व्या क्रमांकावर, हे मी आजचं नाही सांगत। 2004 साली अटलजी गेल्यानंतर मनमोहन सिंग यांना किती गंगाजळी मिळाली आणि 2014 साली आपली अर्थव्यवस्था कुठे होती, 2024 साली कुठे आहे, हे तुम्ही तपासून बघा, मग आमच्यावर टीका करा। तुम्हाला अनेक वर्ष आता पुढची टीकाच करायची आहे, पण ती करत असताना थोडं लॉजिक समजून घ्या। एक वाक्य जे तुम्ही आता बोललात ना की गेटवरती बिहारी सर्व दिसतायत, तर प्रशांतजी, राजकारणातला एक कार्यकर्ता म्हणून आणि एक विश्लेषक म्हणून, हा देश स्वतंत्र झाल्यानंतर ते थेट 1990 मध्ये ज्या दिवशी लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नव्हती, तोपर्यंत किती मुख्यमंत्री झाले? आणि मग त्यानंतर लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि थेट नितीश कुमार, फक्त 3 मुख्यमंत्री बिहारमध्ये झालेत। 2005 नंतर एनडीएचं सरकार आलं। मी तुम्हाला आश्वासन आज देतोय की ज्याचा जन्म आत्ता होतोय किंवा जो आज 15-20 वर्षाचा तरुण आहे, तो यानंतर बिहारमधनं बाहेर पडणार नाही। जी सर्व मंडळी दिसतात ही काही आनंदाने आलेली नाहीत, तर बिहारमधलं जे जंगलराज होतं, बिहारमध्ये जी काही कायदा सुव्यवस्था होती, असं आहे 2 वेळचं पोट भरण्यासाठी माणूस हजारो किलोमीटर दूर येतो। ही परिस्थिती का आली असेल? 2005 साली जन्माला आलेला 15 वर्षाचा मुलगा तर वॉचमन नाहीये ना। 35-40 वर्षाचे तरुण आज यासाठी वॉचमन आहेत, त्यांचा जन्म 1990-95च्या दरम्यान झाला होता। आज बिहारमध्ये इन्स्टिट्यूट येत आहेत, आज रस्ते झालेत, आज वीज मिळते, कायदा सुव्यवस्था चांगली आहे। आता बिहारमध्ये उद्योग यायला सुरुवात, म्हणून मी मगाशी उदाहरण दिलं। अहो, कोण येणार? पैसा कोण लावणार? कोट्यावधी रुपये लावायचे, उद्योगधंदा उभा करायचा, शाश्वती कोण देणार? आणि तुमच्या जंगलराजमध्ये कोण येणार का साहेब? आता फरक पडेल। आणि हा उद्योगधंदा, हे सर्व जे आहे ना, याला 5-10 वर्षाचा वेळ लागतो। आता जो 20चा तरुण आहे तो नाही येणार, 35-40चा आला, कारण त्याला रोजगार नव्हता। हा जगताप साहेब फरक लक्षात घ्या। टीका करत असताना आपलं आकारमान काय झालं, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठे जाऊन पोहोचली, किमान याची तर माहिती घ्या। जीडीपी 6.8 वरनं 7.2 वर गेला, याची तर किमान माहिती घ्या। टीका करत असताना आपण हे अर्थकारण का विसरताय? ठीक आहे। वोट चोरीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता आणि मला याच्याबद्दलच सुनील मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे की वोट चोरीचा मुद्दा हा बिहारच्या जनतेमध्ये परसीव होताना दिसत नाहीये का? कारण इतका विरोधकांनी आरोप करून सुद्धा आता एनडीए 165 जागांचा आकडा सुद्धा ओलांडतायत तिथं, तर वोट चोरीचा मुद्दा